नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी चाललो आहे गणपतीसाठी गावाला। तर आता मी आहे नेन्सी डेपोला, बोरिवलीच्या। दाखवतो तुम्हाला, हा बोरिवलीचा नेन्सी डेपो। तर आजचा प्रवास पूर्ण आपला एसटीचा असणार आहे आणि बरेच दिवस आपल्याला व्हिडिओ वगैरे बनवायला नाही मिळाला, म्हणजे काही कारणास्तव। तर आज आपण भरपूर दिवसानंतर, म्हणजे ते जवळजवळ महिना दीड महिन्यानंतर आपण व्हिडिओ बनवतो आहे। तर आजचा प्रवास आपला पूर्ण एसटीचा असणार आहे, ते पण कोकणात जाणारा। तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, कसा वाटला ते नक्की सांगा। चला मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। बोरिवलीच्या नेन्सी डेपोला खूप गर्दी आहे, गणपतीसाठी आहे। लोक चाकरमानी चालले आता गावाला। मित्रांनो, आपली बस इथे लागलेली आहे, दाखवतो तुम्हाला। ही आपली बस बोरिवली ते ओझरे डायरेक्ट। तर आपली सीट पण तिथेच आहे, ड्रायव्हरच्या पाठीमागे आहे। तर तुम्हाला नंतर दाखवतो मी। तर 7:30ची बस अजून काय सुटली नाही, म्हणजे पावणे 8 झालेत। तर बघूया आता किती वाजता सुटते। आणि माझ्यासोबत मम्मी आहे, इथे सोनम आहे, हर्षलची बायको। आणि हर्षल कुठे गेला काय माहीत नाही, हर्षल असेल इथे कुठेतरी, भाऊ छोटा। तर ते काय येणार नाही, ते नंतर येणार गावी। तर आता सध्या मम्मी आणि मी चाललो आहे गावी। फायनली आपली गाडी आता सुटणार आहे, गाडी स्टार्ट झाली आहे, सुटली। इथे दादा आहे, हर्षल आहे, आणि आपली एसटी ओझरे शाळा बोरिवली। फायनली आपण एसटीमध्ये आलो आहे आणि ही आपली इथे सीट आहे। पण आता आपण इथे सध्या व्हिडिओसाठी आपण पुढे बसतो आहे। आणि आपल्या गाडीचे ड्रायव्हर काका आणि आपली एसटी। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती। मित्रांनो, बोरिवलीपासून जास्त असं आपण कांदिवलीपर्यंत आलो आणि आपल्याला इथे ट्रॅफिक पण लागला। पूर्ण समोर ट्रॅफिक आहे, आणखी आज रविवार असल्यामुळे बहुतेक ठिकाणी गणपतीचं आगमन आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे गणपतीचं आगमन वगैरे आहे, त्यामुळे ट्रॅफिक वगैरे सगळं आहे। तर गावी निघताना शक्यतो काळजी घ्या, कारण की ट्रॅफिक पण आहे आणि रस्त्याची पण अवस्था थोडीशी खराब आहे, त्यामुळे सांभाळून आणि सावकाश या। मित्रांनो, रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि आता आम्ही जेवायला थांबलो आहे। माझं तर जेवण वगैरे झालं, पण इथे हॉटेलचं जेवणच संपलं, त्यामुळे त्यांनी लाईट वेट सगळं बंद करून टाकलं। तर शक्यतो तुम्ही आता गणपतीतून गावी याल तर टिफिन वगैरे या डबा वगैरे तुम्ही सोबत घेऊन या, कारण की इथे आता हॉटेलना पण जास्त असं जेवण वगैरे नाही उरत, कारण की गर्दी पण खूप असते आणि लोक पण जास्त येतात, त्यामुळे
जेवण वगैरे सगळं संपतं, त्यामुळे शक्यतो स्वतःचा डबा वगैरे या टिफिन वगैरे कॅरी करा, नाहीतर काहीतरी फ्रूट्स वगैरे पण कॅरी करा, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर पोट भरेल तुमचं. असं बघू शकता आता इकडच्या सगळ्या गाड्या आहेत ना, सगळ्या आता निघायला आहेत, म्हणजे जास्त आता लोक नाही थांबत आहेत, कारण की ते जेवण वगैरे संपलं हॉटेलचं. त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची, आणि काही ना काहीतरी स्वतःबरोबर कॅरी करा आणि निघा. जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आता इथून डायरेक्ट आता आपण जाणार खेड, चिपळूण, संगमेश्वर, डायरेक्ट आपल्या गावात. मित्रांनो, रात्रीचे 1:45 झालेत आणि आता आम्ही नागोठण्याला पोहोचलो आहे आणि ट्रॅफिक पण खूप आहे. आता तुम्हाला दाखवतो, समोर पूर्ण ट्रॅफिक येत आहे. नागोठण्याला फुल ट्रॅफिक आहे, तर शक्यतो तुम्ही जेव्हा याल गावी तर ट्रॅफिकचा अंदाज घेऊनच या, नाही तर तुमची पण आमच्यासारखी अशी पंचायत होईल की ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडकलात. मित्रांनो, सकाळी 4:30 वाजलेत आणि आता आम्ही पोहोचलो महाडला. तर आता आमची गाडी CNG भरायला थांबली आहे इथे, आणि रांग बघू शकता तुम्ही CNGची, इथून पूर्ण लांब. आता इथे जवळजवळ अर्धा पाऊण तास आपल्याला थांबावं लागणार, त्यानंतर आपण निघूया. अजून किती वेळ लागेल? अर्धा पाऊण तास ना, जास्त. चला आता जास्त असतं 1 तास आपल्याला इथे वाट बघायची, नंतर मग आपण पुढे निघूया. लाईन तर भरपूर आहे आता. साडेचारला आम्ही CNGच्या लाईनमध्ये होतो आणि आता फायनली आमचा 6 वाजलेत आणि आता आमचा फायनली नंबर आला आहे. तर अजून 20 मिनटं इकडे CNG भरला की आपण मग पुढे निघायचं. तर खूपच लेट झाला, सगळेच वैतागलेत. हे बघा, सगळे लाईनमध्ये उभे आहेत, पाठी पण लाईन लागली आहेत, इथे पण लाईन आहेत. म्हणजे लोक काय बोलायचे की चाकरमणी जेव्हा कार वगैरे घेऊन येतात त्या CNGच्या लाईनला असायच्या, आता एसट्या पण CNGच्या लाईनमध्ये लागायला लागल्यात. असं नाही की फक्त कारच असतात, आता CNGसाठी एसट्यांची पण गर्दी आहे. तर मुंबईकरांनी हे लक्षात ठेवा, जे एसटीने येतात त्यांनी. तर चला मग आपण CNG भरूया आणि आता आपण पुढच्या प्रवासाला आपल्या निघूया. आणि आता आपल्यासोबत जितू दादाचे भाऊ पण आहेत, जितू शेट्टे, हे आमच्या गावातलेच, संजय दादा. आराध्य शेट्टे, याला शाळेत जायचं ना. चला मग 2 तास CNGच्या लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर फायनली आम्ही CNG भरून आता निघालो आता आमच्या गावात जायला. तर बघूया, आता इथून अजून 4 तास दाखवत आहे. तर व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो तुम्हाला की अजून किती वेळ लागते. चला.
दुपारचे 12 वाजून गेलेत आणि फायनली आपण पोचलो आहे आपल्या गावात. तर हे आमचं इथे गाव इकडे जवळजवळ 16 तासाच्या ट्रॅव्हलिंगनंतर आपण गावात पोचलो सेफ अँड. तर तुम्हाला दाखवतो माझं गाव. आलं लास्ट स्टॉप. फायनली गावात पोचलो. हे आमचं गाव ओझरे आणि खूप बरं वाटलं. म्हणजे जवळजवळ 16 तास गाडीमध्ये ट्रॅव्हल केलं आणि फायनली गावात पोचलो. आता मस्तपैकी घरी जातो आणि फ्रेश वगैरे होतो. तर फायनली मित्रांनो गावात पोचलो. आता हा व्हिडिओ इथेच एंड करतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.